शिवसेनेचे आमदार सदा सरवणकरांना भाजपच्या स्थानिक नेत्यांनी गुलीगत धोका दिला का असा प्रश्न उपस्थित होतोय। यामागचं कारण म्हणजे निकालाआधी माहीममधील भाजपचे उपाध्यक्ष सचिन शिंदेंसह पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। दरम्यान 10 ते 12 दिवसांपूर्वी सचिन शिंदेंनी गनिमी काव्यानुसार ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचं माहीमचे उमेदवार महेश सावंत यांनी म्हटलं। जो पक्षप्रवेश झालाय तो खऱ्या अर्थानं अनेक अर्थी महत्वाचा आहे, अनेक गोष्टी सांगून जाणार पक्षप्रवेश। काय सांगायला काय ऐकलं नाही मी। काय पक्षप्रवेश झालाय सचिनजीचा, तर कसं तुम्ही बघताय पक्षप्रवेशाकडे? नाही पक्षप्रवेश जवळजवळ 10-12 दिवसापूर्वीच झालेला होता, फक्त तो गमिनी काव्यामध्ये झालेला। तो आम्ही म्हणजे डिक्लेअर नाही केला किंवा मीडियासमोर आणला नाही, कारण आम्हाला ते जसं भाजपाने आमच्याबरोबर गेम केला तसंच आम्ही भाजपबरोबर सुद्धा गेम केलाय की त्यांना न कळत त्यांना वाटत असेल की सचिन शिंदे आमच्या बरोबर आहे, पण अंदर की बात आहे सचिन शिंदे हमारे साथ है। पण तुम्ही एक सांगू शकता, कारण आपण मनसेला आशिष शेलारांनी सांगितलं की मनसेला आम्ही पाठिंबा देतो, सदा सरवणकरांच्या रॅलीमध्ये भाजपवाले दिसत होते, तर कुठे ना कुठे हे वेगळी भूमिका घडली? नाही उलटे मी सांगतो ना, आता भाजपचे बहुतेक पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते हे आम्ही आमच्याकडे वळवून घेणार, कारण भाजपला आता काय विचारसरणी राहिली नाही। ते कोणालाही कधी पण कसे पण स्वतःच्या फायद्यासाठी स्टेटमेंट करतात आणि विचारवंतांना हे आवडत नाही की असा गट बदलू हे करू, हे आवडत नाही। एकनिष्ठा हे प्रकार हा शेवटपर्यंत राहतोच, एकनिष्ठा हा प्रकार राहतोच, तसाच एकनिष्ठ प्रकार आम्ही विभागात आता तुम्हाला कळेल थोड्या दिवसांनी कसे पक्षप्रवेश होतील ते। तर बघू शकता, एकंदरच पाहायला गेलं तर महत्त्वाचा पक्षप्रवेश आहे। ज्या भारतीय जनता पार्टीने काही वेळा मनसेला पाठिंबा दिलेला, त्याच माहीममधून त्याच माहीममधल्या सदा सरवणकरांच्या रॅलीमध्ये पण भाजपचे काही नेते दिसले। त्याच भाजपचा एक नेता आज मतदान दुसऱ्या दिवशी ठाकरे गटात प्रवेश करतोय, तर कुठे ना कुठे अनेक गोष्टींचा प्रश्न आता उद्भवत आहे। कविता सोबत श्रेयस, पुढार न्यूज, मुंबई।